आज आपण फक्त 10 रुपयाच्या पार्लेजी बिस्किटपासून दुधामध्ये हे बिस्किट घालून बाहेर मिळणारा खूपच महागडा पदार्थ घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। माझी खात्री आहे तुम्ही हा पदार्थ एकदा बघितला तर लगेचच बनवायला घ्याल। खूपच सोपी पद्धत आहे आणि हा पदार्थ खायला अप्रतिम लागतो। शिवाय मुलांचा फेवरेट सुद्धा आहे। तर रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर हा महागडा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी 10 रुपयाचा एक पार्लेजी बिस्किटचा पुडा घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त हा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही अजून मोठा पुडा किंवा 2 पुडे बिस्किटचे घेऊ शकता। पार्लेजी बिस्किट चहाबरोबर खाण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही हा पदार्थ मुलांना जर बनवून दिला तर माझी खात्री आहे मुलं खूपच आवडीने खातील। लहान मुलंच काय मोठ्यांच्या सुद्धा आवडीचा हा पदार्थ आहे। तर हे 10 रुपयाचे बिस्किटचा एक पुडा आहे तो मी काढून घेतलेला आहे। आता इथे कढई मी गरम करायला ठेवली आहे। थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि हे थोडंसं पसरवून घ्यायचं। यानंतर इथे मी एक दुधाचं पॅकेट घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता। आता हे अर्धा लिटर दूध आहे। दूध कढईमध्ये घालायचं। पाणी यासाठी घातलेलं होतं की आपण जेव्हा दूध घालतो ना कढईमध्ये त्यावेळेला दूध तळाला चिटकत नाही आणि करपत सुद्धा नाही। अर्धा लिटर दूध मी कढईमध्ये घातलेलं आहे। आता एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या दुधाला चांगली एक उकळी काढून घ्यायची। हे दूध गरम करण्यासाठी जाड बुडाचं भांडं किंवा जाड बुडाची कढई घ्यायची, म्हणजे तळाला दूध चिटकणार नाही आणि त्यामुळे करपणार सुद्धा नाही आणि आपण जो पदार्थ बनवतोय त्याला वास सुद्धा येणार नाही। आता एकसारखं मी मिक्स करत दूध चांगलं तापवून घेतलंय। हे बघा याला आता चांगल्या वाफा यायला लागलेल्या आहेत। दूध चांगलं तापलेलं आहे। आता मिक्स करत 2 मिनिटं अजून हे दूध चांगलं तापवून घ्यायचं, म्हणजे काय होतं हे दूध थोडंसं घट्ट होतं। तर 25% आपल्याला हे अजून घट्ट करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटे चांगलं उकळून घ्यायचं। आता इथे मी पार्लेजी बिस्किट घेतलेले आहेत। एक पुडा पार्लेजी बिस्किटचा घेतलाय। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर हा पदार्थ जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर तुम्ही पार्लेजी बिस्किट्स अजून जास्त घेऊ शकता। आता हे पार्लेजी बिस्किट आहेत ते मी दुधामध्ये घातलेत आणि गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवलेली आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे बिस्किट्स आहेत ते नरम पडत नाहीत। स्पॅच्युलाने एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे दुधामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत आणि बिस्किटसुद्धा चांगले मऊ होतात। 2 ते 3 मिनिटं लागतात बिस्किट्स नरम व्हायला, जास्त वेळसुद्धा लागत नाही। आता मी इथे 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर माझ्याकडे होती म्हणून मी ती घालते। तुमच्याकडे पिठी साखर नसेल काहीच हरकत नाही। आपण जी जाडी साखर खिरीमध्ये किंवा चहामध्ये वापरतो ना ती घालायची। आता मिक्स करून घेतलं आणि विस्करने असं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। अशामुळे काय होतं बिस्किट्स आहेत ते चांगले मिक्स होतात, म्हणजे नरम पडतात आणि एकजीव होतात। तर 2 मिनिटं आपल्याला विस्करने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। विस्करने व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। गॅसची फ्लेम अजूनही चालूच आहे। 2 मिनिटं अजून आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पार्लेजी बिस्किट हे गोडच असतात, तर गोड असल्यामुळे इथे मी फक्त 2 चमचे पिठी साखर वापरलेली आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे वाढवू शकता। गॅस मी बंद केलाय आणि आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण मस्त अगदी घट्ट झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपल्याला हे मिश्रण आहे ते रूम टेम्परेचरवर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण मी पूर्णपणे रूम टेम्परेचरवर थंड केलं आहे। आता 1 चमचा इथे मी वेलची पावडर घातली आहे। वेलची पावडरमुळे याला फ्लेवर खूप मस्त येतोय। हे बघा मिश्रण मस्त घट्ट झालंय। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपल्याला हे थंड झालेलं बिस्किटचं मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आणि यानंतर झाकण लावून मस्त बारीक पेस्ट म्हणजेच प्युरी करून घ्यायची। मिक्सरला लावल्यामुळे मस्त मऊसूद अगदी क्रीमी टेक्स्चर याला येतं। तर हे बघा मिक्सरला मी फिरवून घेतलंय, मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। हे बघा मिक्सरमध्ये घालताना मिश्रण आहे ते थंड केल्याशिवाय मिक्सरमध्ये अजिबात घालायचं नाही। रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आहे। आता मी इथे एक कंटेनर घेतलेला आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आईस्क्रीम बनवतोय।
तुम्ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी कोणतंही कंटेनर घेऊ शकता, स्टीलचा डब्बा सुद्धा घेऊ शकता। आता हे जे मिश्रण आहे मिक्सरमधलं ते या कंटेनरमध्ये घालून घ्यायचं। आपल्याकडे हे घरामध्ये सहज कंटेनर असतात, तर त्यामुळे मी हे कंटेनर घेतलेलं आहे। आता झाकण लावून आपल्याला फ्रीजरमध्ये 5 ते 6 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर हे आईस्क्रीम आहे ते मी 5 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं, त्यानंतर हा डब्बा मी काढलेला आहे। तर हे बघा आईस्क्रीम मस्त सेट झालेलं आहे। हे आईस्क्रीम सेट झालं असेल तरी सुद्धा आपल्याला अजून हे खाण्यासाठी तयार झालेलं नाही। आपल्याला हे अजून सेट करायचं आहे आणि याला अजून क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी अजून एक प्रोसेस करायची आहे। यासाठी मिक्सरच्या भांड्यात परत एकदा हे आईस्क्रीमचं बॅटर आहे ते घालायचं आहे। डब्यामधलं सगळं बॅटर मी यामध्ये घातलं आहे। आता याला चांगला फ्लेवर येण्यासाठी इथे मी 2 चमचे कोको पावडर घातलेली आहे। तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही एखादं डेअरी मिल्क चॉकलेट असेल किंवा दुसरं कोणतंही चॉकलेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते यामध्ये घालू शकता। यानंतर 2 मोठे चमचे ड्रायफ्रूट्स पावडर घातलेली आहे। तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स पावडर नसेल तर तुम्ही इथे मिल्क पावडरचा सुद्धा वापर करू शकता। आता झाकण लावून 2 ते 3 वेळा आपल्याला चांगलं स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। तर हे बघा याला मस्त अगदी स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे। आता हे ज्या डब्यामध्ये आधी आईस्क्रीम सेट केलं होतं त्याच डब्यात काढून घ्यायचं। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आणि शिवाय यामध्ये गुठळ्यासुद्धा नको, एकदम स्मूथ टेक्स्चर पाहिजे। आपण यामध्ये कोको पावडर घातलेली आहे त्यामुळे याला खूपच मस्त फ्लेवर येतो, शिवाय टेस्टला सुद्धा अप्रतिम लागतं। अगदी मार्केटमध्ये मिळतं ना आईस्क्रीम त्याच पद्धतीचं। आता याला अजून चांगला लूक येण्यासाठी, मार्केटसारखा लूक येण्यासाठी इथे मी चोको चिप्स घेतलेले आहेत। तुमच्याकडे चोको चिप्स नसतील तर तुम्ही डार्क चॉकलेट कुकीज असतात किंवा बिस्किट्स असतात ते सुद्धा बारीक तुकडे करून यामध्ये घातले तरी सुद्धा चालतील। तर पहा दिसायला किती मस्त दिसतायत। मुलांना असं दाखवलं ना तर ते नक्कीच आवडीने खातील आणि घरच्या घरी आईस्क्रीम बनवलंय तर काय अजून आवडीने खातील, कारण आपण घरीच बनवलेलं आहे आणि भरपूर प्रमाणात बनतं हे अर्धा लिटर दुधामध्ये, शिवाय खर्च सुद्धा खूप कमी आहे। आता इथे चोको चिप्स घातल्यानंतर एखादा ॲल्युमिनियम फॉईल असेल तर तो असा ॲल्युमिनियम फॉईल लावायचा आहे। यामुळे काय होतं, या आईस्क्रीमवर बर्फाचे कण जमत नाही, बर्फाचा लेयर जमत नाही। झाकण लावायचं आहे आणि आपल्याला हे कमीत कमी 8 ते 10 तासासाठी सेट होण्यासाठी परत फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता 8 ते 10 तासानंतर तुम्हाला मी आईस्क्रीम दाखवते। आईस्क्रीम खूपच मस्त सेट झालेला आहे, तुम्ही विश्वास ठेवणार नाही। आता झाकण काढून घेऊया। आपण ॲल्युमिनियम फॉईल लावल्यामुळे यावर अजिबात बर्फाचा लेयर किंवा बर्फाचा थर जमलेला नाही, यासाठीच याला ॲल्युमिनियम फॉईल लावायचं आहे। आईस्क्रीम मस्त सेट झालेला आहे। आता स्कूपरने काढून घेऊया। तुमच्याकडे अशा पद्धतीचा स्कूपर नसेल तर तुम्ही सुरीने याचे तुकडे करू शकता, तसे सुद्धा केले तरी सुद्धा चालतील। हे बघा मस्त आईस्क्रीम सेट झालेलं आहे। 8 ते 10 तासात किंवा सेट झालं नसेल तर अगदी अजून 2 तास एक्स्ट्रा किंवा 10 ते 12 तास तुम्ही सेट करण्यासाठी ठेवू शकता। याचं टेक्स्चर पाहू शकता किती मस्त आलेलं आहे। तर आहे की नाही घरच्या घरीच अगदी स्वस्त आणि मस्त रेसिपी। मार्केटमधून आणून खाण्यापेक्षा 10 रुपयाच्या बिस्किटपासून आणि फक्त अर्धा लिटर दुधापासून आपण ही रेसिपी बनवलेली आहे। तर उन्हाळा सुरू झालेला आहे, आपण थंड काही ना काही बाहेरून मागवून खातच असतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर आईस्क्रीम खायची लहर आली असेल तर 10 रुपयाच्या या पार्लेजी बिस्किटपासून घरच्या घरी तुम्ही हे आईस्क्रीम बनवू शकता। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आजची रेसिपी तुम्ही कुठून बघताय, कोणत्या देशातून बघताय, कोणत्या शहरातून बघताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आजची ही युनिक आणि वेगळी पार्लेजी बिस्किटपासून बनवलेली आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअरसुद्धा करा। नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।